स्मार्ट सिटीचे बिरुद मिरविणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत स्मशानभूमी ही गळत असल्याचे दिसून आले। त्यामुळे धो-धो पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील नागरिकांवर आल्याचे चित्र शनिवारी दिसून आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री राहत असलेल्या शहरात हे चित्र दिसून आल्याने रस्त्यातील खड्ड्यांच्या दुर्दशेनंतर आता स्मशानभूमीची दुर्दशा समोर आली आहे। त्यामुळे हीच का ती स्मार्ट सिटी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर पथवरील विकट स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। शनिवारी ही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे, गळके छत, अग्नी भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे। सगळ्याच ठिकाणच्या अग्नीची जागा सोडताच सर्वत्र गळती लागली होती। सगळे पथ हे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केला। महापालिका करते काय असा प्रश्न उपस्थित यावेळी करण्यात आला। 10 रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळतीविना नाही। शुक्रवार दुपारपासून तेथे 29 जणांचे अंत्यसंस्कार झाले। जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती। आलेल्या नागरिकांचा घाण, दर्प यामुळे श्वास घुसमटला। ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले। रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे। आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे। महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही। आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे। अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न होतो। आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची। त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे, हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या। आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल। राहणार गायकवाडवाडी। आज आम्ही आमचे आत्याचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो, पण या स्मशानभूमीची अशी अवस्था, दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटले की हे सुधारणार कधी? की गेली कितीच वर्ष त्याची डागडुजी चालू आहे, पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे, त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे, तर हे किती दिवस चालणार?